म्हणजे खोंड जरा असा येड्यावानीच करायला लागला त्या गटात आपण जेव्हा गाडी घेतली ना, खोंड आपला कधी असा थरथर कापत नाही, लट पडत नाही खोंड, म्हणजे ताकद आहे खोंडाला. आणि सोनारपाड्याचा इतिहासच आहे आजपर्यंत की जी बैल एक नंबरात पळतात त्यांची गाडी महाराज इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ती कोण करते. आपली सगळी बैल त्यांच्याच नावात पाहणार कायम 12 महिने 13. कधी कुठलाय किती पाळणारा बैल येऊ द्या त्यानं जोट तोडू द्या, पण बैल ह्यो रिया जयेश पाटील सोनारपाडा, साहिल विजय पाटील सोनारपाडा, शिवा फॅन्स क्लब बिदाल याच नावानं आपली बैल पाहणार. म्हणजे खरंच लिंबू असतंय काय? हाय 100% कारण आपल्याला अनुभव आलाय बरं का भाऊ. तर मित्रांनो नमस्कार, आपण आलोय बिदाल. मित्रांनो जय शेठ पाटील सोन्या 50-50ची दावण, म्हणजे सोन्या घाटावर आल्यानंतर हित असतो आणि राहुल गोरे यांना तर सगळे ओळखतात. मित्रांनो ह्यासाठी आलो मित्रांनो की जोकर 50-50. अनेक लोकांचं म्हणणं होतं जोकर दिसलं नाही मैदानात, परंतु जोकर यांनी राहुलने घेतला होता 51,000ला, पण त्याला खर्च केला 4 लाख रुपये. तर का मित्रांनो बघा, तो पळू पण शकणार नाही. डॉक्टर ज्या दिवशी लंपी झाला त्या दिवशी त्यानंतर त्याची अवस्था जर बघितली तर तुम्ही चला या बघा, पळू पण शकणार नाही. परंतु फक्त आणि फक्त बैलावलं जे प्रेम काय आहे किंवा एखाद्या बैलाच्या आशीर्वादावर मित्रांनो बैल पळतात. आणि जोकर ह्या दावणीचा पहिला बैल एक प्रकारे म्हणायला लागेल, आणि त्यासाठी त्यांनी फक्त त्याला जगवलाय. जर जोकरची परिस्थिती बघितली मित्रांनो, एखादं किती पण बैलावर प्रेम करणार असला तर इतके दिवस टिकवलं नसता त्यांनी, की बैल मारण्याच्या दारात 5 वेळा उठवला. म्हणजे बैलाची जर परिस्थिती बघितली मित्रांनो तर एखादं म्हणणार की बाबा कशाला ह्याची अवस्था तुम्ही अशी केली, पण बैलाला पण मारायचं नाही आणि मालकाला त्याला मारायचं नाही, अशी परिस्थिती आहे मित्रांनो. तर काय झालं नक्की बैलाला? म्हणजे बैल मुंबईत असताना बैलाला लंपी झालेला. लंपी झाल्या मुंबईतनं बावऱ्याला आणि ह्याला बरोबर लंपी झालता, आणि आपल्या मोठ्या सोन्याला पण लंपी झालेला. मग मोठा सोन्या राजू पाटलांजवळ गेला आणि बावरा तिथं होता जयेश पाटलांजवळ, आणि जोकर इकडे आला. मग लंपी तिकडे आल्यावर त्याला निमोनिया वगैरे बरेचसे प्रकार बैलाला झाले. म्हणजे तिथं आपण फेरा टाकला बैलाला, आणि फेऱ्याला घरची गाडी आपली पळाली, आणि तिथनं दुसऱ्या दिवशीपासून जी बैल जाम झाले तिथनं आपला बावऱ्याचं निधन झालं. म्हणजे वारला बावऱ्याने ही पळला. हा, लय गाडी पळाली, म्हणजे अप्रतिम वेगळं गाडीचं स्पीड लागलेलं. म्हणजे एक प्रकारे म्हणावं लागेल की बाबा जरा त्याला नजर लागल्यासारखं झालं, म्हणजे असं थोडं त्रासदायक वाटलं, आणि तिथं बैल जाम झाला आपला. मग इकडं आणला बैल, निमोनिया आणि त्याला लंपी झाला. लंपीत पण त्यानं जवळपास 17 दिवस खोंड उठला नव्हता. त्याला आळ्या वगैरे खाली पडलेल्या सगळ्या. उठवाय रोजची रोज उठतो तुम्ही? सगळं त्याला आपण ती व्हिडिओ आहेत माझ्याकडे, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. सांगाडा वगैरे आणला आपण त्याला बाड्यानं, आणि जवळपास आता औषध राहिलं नसलं की त्याला औषधून गोळी पाणी केली नाही आपण ह्याला. आता त्या दिवशीच बैल इथं फाऱ्यात निसटलाय म्हणून ते कामेऱ्याची पहिलवान आहे ती आपल्या समीर बाई आहे ना, बायांना फोन केला आणि त्यांना नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून ते आता बांधले आपण त्याचं. म्हणजे फारा बसवलाय आपण, चुळून बिळून खोंड सगळा लोण्यानं त्यानं चुळून आपण आता खोंड हे केलाय. म्हणजे फारा लंपी आता पूर्णपणे बरे झालाय? लंपी झालाय, 12 जखमा आहे त्याच्या, आता बऱ्यापैकी जखमा आहे त्या, पण ती त्याची ह्युमिनिटी पॉवर म्हणतो ना आपण, ती जरा कमी असल्यामुळे ती जखमा त्याच्या अजून बऱ्या होईना त्या, पण 100% बऱ्या होणार. कारण की ज्या वेळेस अशी परत आली की अगदी परत कसा उठला बैल? ते ऍक्टिव्ह मध्ये त्याला दैवी शक्तीच प्राप्त झाल्यासारखं आहे. म्हणजे पोर अगदी 17 दिवस खोंड उठला नव्हता, त्याला पूर्ण खाली आहे ना आळ्या वगैरे पडलेल्या. आता ती झाले बऱ्यापैकी बरं, जशी आषाढी पडलेली, खोंड उठलाच नव्हता. मग त्यातनं ते डॉक्टर आपले विनोद बोराटे येते घेतले, नंतर बोकरे डॉक्टर आहे ते कोल्हापूरचे. डॉक्टरना तर 1-1, 2-2 वाजता येऊन इथं ट्रीटमेंट केली, बल्ला डॉक्टराची कराडची. त्यांनी म्हणजे खोंड आपला ह्यो जगवला, नाहीतर कामच नव्हतं म्हणजे त्याला. म्हणजे जगावणं त्याचा व्हिडिओ जर फोटो जर कोणी बघितला ना तर कोणच महाराज माणूस म्हणू शकत नाही, बैल मालक पण कुठला डॉक्टर म्हणू शकत नाही की ही वस्तू जगू शकते अक्षरशः. म्हणजे त्यानं श्वास सोडलेला तिथनं खोंड जगला. म्हणजे 4-5 वेळा अशी परिस्थिती आली की अगदी पोर रडत बसायची की आयला
असा झाले म्हणजे आता खोंड आपला 1 तासात 2 तासात मरणार आहे. हम्म. एवढी वाईट त्याच्यावर परिस्थिती त्यातनं पण त्याला आता आपण बारा केलाय. मग आता त्याला काय होऊ शकत नाही म्हणजे पण हे आपण पाय बी आहे त्याचा 100% आपण त्याचा बारा करणार म्हणजे असं काय औषध राहिलं नसेल महाराष्ट्रातलं की त्याला ते आपण औषध दिलं नाही. आता खाया बियाला एकदम चांगलं खातो म्हणजे रत्ती बित्ती सगळा खातो. बरेच लोक असे पण म्हणत असतील की आता हे पळणार नाही किंवा किती दिवस तुम्ही मला वाटते खोंड 51,000 घेतला बरोबर. हो आणि जर आतापर्यंत तुम्ही- खर्च झाला आपला दानाभाव 4,13,000 रुपये दवाखान्यात नुसत्या गोळ्या नव्हत्या. तरी पण आपलं डॉक्टर बोराडे येते कधी त्याने आता म्हणजे लक्ष्मी शपथ त्यांनी 1 रुपया पण कधी घेतला ना त्या पोरांमध्ये आपल्याकडून डॉक्टर आहे ते त्यांनी कधी 1 रुपया मेडिकलचा ही खर्च आहे ना त्याला तेवढा आपण केला. खर्च अजून आपलं 10 लाख रुपये पण जनावर त्यासाठी म्हणजे माणसं काहीतरी मुलाखतीत मोठं बोलते ती पण खरंच आपण म्हणजे ह्याला फक्त आपल्याला जागवायचं म्हणजे आपली इच्छा आहे फक्त ह्यानं 4 पाया उभं राहू. त्याने 1 पण उडी पळवणार नाही आपण ह्याला आणि 1 पण ह्यानं उडी नाही पळली पाहिजे. फक्त त्यानं 4 पाया व्यवस्थित उभं राहून स्वतःच आयुष्य बऱ्यापैकी खोंड बऱ्यापैकी मोकळा असतो बरोबर. हो त्याला धरत नाही कोण इकडं चरत बिरत असतं त्याला बांधतच नाही मी. ते आता हे चोळलाय ना खोंड बांधलाय ना त्यामुळे त्यांनी सांगितलंय पहिलवानाने थोडं त्याला बांधून ठेवा आणि मऊ जाग्यात बसू द्या. 2-2.5 तास चोळून बिळून घेतलाय खोंड चांगला 3 तास त्याची माली बिली चाललेली अगदी व्यवस्थित करून हे करून घेतला ते काय त्यामुळं फाऱ्यात निसटल्यामुळे ती पाय जरा 1 लांब झाला आणि 1 आखूड झालाय. तर मित्रांनो ह्याच्यासाठी दाखवलं की अनेक लोक बघा पळायसाठी कुठल्या कुठल्या थराला जाते ती बैल मालक की त्यांना वाटतं की माझ्या बैलानं माझं नाव करावं मग त्यासाठी बैलाला किती पण ताप झाला तर चालतोय. परंतु मला एवढं दाखवायचं नसतं की बाबा ही बैलाची जर अवस्था बघितली तर कुठला महाराष्ट्रातला एखादा मालक म्हणला असता की माझ्या बैलाला राहू दे. कारण एवढी परिस्थितीची नाजूक असताना सुद्धा 4-5 वेळा श्वास सोडला होता तरी पण बैल पण जिद्दी म्हणायला लागेल की बैलाला पण जागायचा आहे. आणि का जागायचा आहे मित्रांनो या बैलाला एवढं काय जपती ती कारण ही त्यांच्या लक्ष्मी सुरुवात आणि त्याच्या आशीर्वादाव ह्या धावणीची बैल पळती ती. आणि कुठेतरी आता बघा काल कोरेगावचं मैदान झालं कोरेगावच्या मैदानावर बारका सोन्या सुंदर तर आपण मेन त्यो बैलाला मेन घेतलं कारण काय त्याच्या आशीर्वादावर ही पळती ती म्हणजे एक धावणीला लक्ष्मी जी असते ना देव घेऊन पण बघतो देऊन पण बघतो तसं काय आहे की देवानं एक प्रकारे ह्याला संकटात टाकलं की बाबा त्या वस्तूची एवढी काळजी करते ती. अनेक लोक पळणाऱ्या बैलाची काळजी करते ती परंतु तो पळणार नाही काय करणार नाही तरी पण त्याची काळजी एवढी केली अगदी त्याकडे बघितल्यानंतर डोळ्यातनं पाणी उभं राहते. तर हे सुंदर कुठनं घेतला होता हे आपण उंबरज मधनं घेतलेला खोंड आहे आणि जे काय आता जे आपल्याला जे काय गुलाल आहे ती त्याच्या आशीर्वादामुळेच आहे. जोकर आपला शिवाचं पण निधन झालं म्हणजे आपली बैलगाडी सुरुवात शिवा आणि जोकर आणि जगमुळे झालेली आहे त्यामुळं आणि ह्या बैलाला आता आपण जे काय त्याचं 6 महिने झालं आपण त्या आजारपणात आहे जे काय 6 महिने आपण त्यासाठी जे काय केले ना आपल्या आपण म्हणजे मी स्वतः नाही इथं आपली 10-15 जणांची टीम आहे आणि ती काय सगळीच पोरं मालक आहे त्या बैलाचं आणि ती सगळी स्वतः सगळं करते ती पण ह्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. आले की सगळी ते आले की त्याला चालवायचं त्याचं काय असेल ती जखमा विखमा साफ करायचं सगळं ती आता म्हणजे 50% पोरं डॉक्टर झालती त्याच्या बाबतीत म्हणजे एवढं म्हणजे त्याचं आता कळते त्याला म्हणजे पोरांना म्हणजे एवढं त्याच्यावर शेट कोणी बघितलं शेट नाही का तुम्ही हे स्वतः आमची पारक आहे त्यानं आपल्या खोंडाची गाडी मारलेली कुठल्या शेण जोकरच्या आपल्या म्हणून हे खोंड आपण त्यावेळेस घेतला किती जोकर आपला सुटून गेलता तिकडे खाली 2-3 किलोमीटर गाडी पळून गेलती तिथं आणली वळवून सोडली पण ह्या खोंडाने त्यावेळेस आपली गाडी बाहेरनं पळून मारलेली त्यावेळेस मग ह्यो खोंड घेतला आणि तो जोकर घेतला मग तो बाहेर गेलता ह्याला सुट्टीला पहिल्यांदा घेतला दावा पहिल्यांदा डोंगरा डायरेक्ट पळून गेला जेव्हा गाड्या वर पोहोचल्या नव्हत्या म्हणजे फाटीत पण नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त अंतर त्यानं कवकडं डोंगरात घेतलं म्हणून तो खोंड खरेदी केला आणि त्याची गाडी मारली म्हणून ह्यो आपण खरेदी केला परत. तर मित्रांनो जोकरची अवस्था बघितली आपण आणि जोकरला जगायचा आहे आणि मालकाला जगवायचा एक प्रकारे कारण त्याच्यासाठी अनेक लोकांनी चपल्या म्हणजे अगदी बिना चपली चालली मी एवढं नवस केलं लोकांनी बाबा जागायचं आहे एक त्याला जागवायचं आहे कारण त्याला जागवायचं कारण त्याच्या आशीर्वादाने ही बाकीची बैल पोहती. मला सांगा हे सुंदर घेतला
आणि सुंदर अनेक मैदानात चर्चेत आला तुम्ही, मला वाटतं कुठे एक नंबर केलता त्यानं? आता आदतचं मैदान ओपनचं मैदान होतं भातागळीला हम्म. मारवाडा केसरी, तिथं आदत वासरू घेऊन एक नंबर केला आपण. 17 महिन्याचा खोंड होता, तिसऱ्याचा होता, दुपणीचा खोंड होता. त्याला घेऊन आपण तिथं ओपनच्या सगळ्या गाड्या मारून एक नंबर केला. ह्याला घेतला की दिला? ही 3,51,000 रुपयाची खरेदी लहानपणी म्हणजे आदत मध्ये. पण आदत मध्ये नाही पळावली वस्तू. 1-2 मैदान पकानाच्या बाजी बरोबर त्यांनी एकदा बैल दिलता, त्यावेळेस पळावला. त्याच्यावर नाही आदत मध्ये नाहीच पळावला, त्याला पळावला 100% नाही पळावला. आता दात लावलाय, दात लावल्यापासून डबल चालू केला. आता 4 मैदान राहिलाय सलग. एका मैदान मार नाही माही तर चालू केल्यापासून नाही मार खाल्ला आता. बरं, सगळ्यात महत्वाची चर्चा मित्रांनो हे जी का झाली, म्हणजे अनेक मैदानात त्यांनी नंबर केला असेल, पण कोरेगाव हिंद केसरी मैदान आणि कोरेगाव हिंद केसरी मैदानात त्यांना सेमी काढला. परंतु काय नक्की झालं? सेमी काढला अंतरानं कडनी, म्हणजे विषय काय झाला? परत निकाल काढत झाला काय झालं? आपण एक महिना झालं प्लॅनिंग करत होती, एक गाडी आपल्याला मारायची होती घाटावरती गाडी मारायची होती. त्यासाठी आपण तिथे नियोजन केलं. आपली घरची गाडी पाहणार होती बाबांची, पण ड्रायव्हर म्हणलं दोन्ही आदत गाडी पाहायला तर लय पळल, पण 19-20 होईल म्हणून त्याला बैल घातला, बादशाह म्हणून घातला. पण ती गाडी आपल्याला गाठा मारायची होती म्हणून हे आपण नियोजन करून ठेवलं अगोदरच. म्हणून त्या गटात मी पावती घेतली, कडेची पावती घेतली त्या गाडीत. सगळी हिंद केसरी मैदानामध्ये ती मधनं पळायचं. माझी 60 नंबर गटात 6 नंबर होती आणि 54 मध्ये 5 नंबर होतं. पण मी तिथं नाही गाडी पळवली, माझ्या 5 पावते त्या मैदानात होत्या, सगळ्या मधनं पावते होत्या. तिथं नाही मी गाडी पळवली. 13 नंबर गटात पण माझी मला पावती होती 5 का 4 नंबरला, तिथं पण नाही, मी दुसऱ्या पावती दिली. तिथं आपण नाही पावलो, आपल्याला त्याच गटात पाहत होतं मग तिथं आज घेतलं. आणि गाडी आपली 19-20 मध्ये ह्यानं मार खाल्ला. किती नंबर उतरले? गाडी 2 नंबर उतरली. 2 गाड्या चांगल्या चाललेली, म्हणजे अर्ध्याभर फुटात आपण मार खाल्ला. मार नसता खाल्ला, पण काय सुट्टीला नेमकी झेंडा पडाला हे माग सराला एक टाइमिंग झालं. खोंड कधीच आपला माग सरत नाही आणि खोंड कधी थरथर कापत नाही आपला. त्याच्या असं पहिल्यांदा झालं की मैदानावर गेलो, म्हणजे खोंड जरा असा येड्यावानीच करायला लागला. खोंड आपला कधी असा थरथर कापत नाही, लट पडत नाही खोंड. ताकद आहे खोंडाला 100% टाकणार आणि आपण तिथे खेळणार. आपल्याला काही हिंदी केसरी व्हायचं नव्हतं. परत आपली 60 मध्ये पावती होती, अक्षयने ह्यांनी पाणी केलं, ते म्हणली फेरा तरी पडेल पाहिला आता म्हणून नेली गाडी डबल खाली. गाडी झुपली, गाडीनं सामना केला, त्यामुळे कोणी ऑप्शन घेतलं नाही. पण त्याच वेळेस म्हणलं की आपल्याला काय निकाल बिकाल नको, आपल्याला काय डबल गट काढला. परत दुसरी चिठ्ठी नाही, ते आपल्या पावत्या होत्या तर ऑलरेडी आपल्या पावत्या 5 होत्या. या जयेश पाटील सोनारपाड नावाच्या 5 पावत्या होत्या. त्याच्या अजून एक गाडी गट पाच झाली, मला वाटतं खोड्यांची काय गाडी पाहिलेली, त्यांची पावती आपण घेतली, डिस्कळच्या नावाची पावती आपण घेतलेली विकत त्यांच्याकडून. आणि त्यांना आपण मधली पावती दिली, आपण त्यांची कडेची पावती घेतली आणि त्यांना आपण मधली पावती दिली, तर आपल्या त्या गाडात पाहू म्हणून. परत आपली 60 मध्ये पण 6 नंबर तास होतं. मग तिथं पाणी करून घेतली खाली गाडी आणि गाडी नशिबानं सामन्यात उतारली. मग त्यामुळे ती निकाल सामना पुकारला. तेव्हा काही लक्ष झालं नाही कोणाच्या की काय झाले. आणि लगेच 10 मिनिटात तर ती गट पळून आलं की लगेच सेमी निघाला पहिल्या सेमीत 6 नंबर डबल आपल्या 6 नंबर तास लागलं त्या दिवशी पण. हो, आणि त्या गाठा सेमीत सगळ्या मोठ्या गाड्या, म्हणजे 1 नंबरात जी बैल पोहती ती. बघा मित्रांनो, सेमी 6 मध्ये पाहिली बरोबर, पहिल्या सेमीत आणि गट क्रमांक 60 मध्ये पाहिली. पहिल्यांदा 7 नंबर गटात पाहिली, 7 नंबर गटात पाहिली, 60 नंबर गटात पाहिली. आणि 60 नंबर गाड्या तुम्हाला असं वाटलं का की बाबा तुमच्यामुळे कोणाला अन्याय होतोय? 100% वाटलं. जर गाडी आपले दानाभाव जर उतारले असते ना 1 नंबरला, सामना उतारला ना, बायला शिपून सांगतो आपण की त्याला स्वतः सांगितलं तर मला काय तुझी गाडी पळू. आपण एकमेव तुम्ही सुनील मोरेनला आणि विकासांना विचारा फोन करून, तिथले आयोजक होते ना बर्गे, त्यांना विचारा. ते मी पास गेल्या खालना आपण वर चालत येऊन पहिल्यांदा सांगितलं की म्हणलं दादा आपली गाडी डबल पळाली म्हणून त्यांनी निकाल पुकार नाही. निकाल का थांबवला पहिल्या सेमीचा तुम्ही कोणाला पण विचारा. आपली गाडी सुट्टी लागलेली, कुठं गाडी फॉल नाही, काय नाही, पाय मागाय पुढं असलं काय नाही. गाडीनं आपल्या सुट्टा निकाल घेतला, सगळ्या 1 नंबरातल्या गाड्या मारून आपण गाडीनं आपण सुट्टा घेतला. आणि ती 1000 फुटाचं रान पळात असून दुसरा खोंड आताशी 20 मिनिटाच्या ह्याच्यात त्यानं म्हणजे लगेच सेमी उडावला. म्हणजे अंतरा नाव असं म्हणत नाही. तर मित्रांनो बघा, गटाला सामना झाला म्हणून नाहीतर गटाला हाणली नसती गाडी. त्यांचं म्हणणं गटाला सामना होता की त्यामुळे अन्याय कुणावर नाही झाला. सेमीला अन्याय झाला असता, कारण सेमीला मोठी बैल होती आणि त्यात ह्यानं कडन म्हणजे 6 नंबर तासावर मला वाटतं सेमी काढला.
हो. आणि चर्चा झाली जय शेटची गाडी राहिली एक प्रकारे, लागलं म्हणजे अनेक लोकांना आनंद झाला असता आणि माहित पण नव्हतं कुणाला, कोणाला तरी माहित होतं? सांगितलं म्हणजे मी स्वतः केला, अक्षय मोरेला मी फोन केला, त्यांचा बालमान ती गाडी उतारलेली, आणि राजू पाटलांना पण सांगितलं जय शेटचा फोन करा, ते अमित शेट भाडे यायची फुरसंगीची, त्यांचा तो शंभू आणि लक्ष होता आपला अजित शेटचा. मी शेटला सांगितलं फोन करून, त्यांना लगेच सांगा की तुम्ही बैल भरून जाऊ नका, आपण काय डबल पळावला त्यांना लगेच सांगा फोन करून. आणि लगेच मोरेनला मी सांगितलं की असं पुकारा म्हणलं की आपली गाडी डबल पाहायला आपल्याला काय निकाल नको आहे, आणि आपण काय संघटनेचा नियम पाळणारे माणसं आहे, त्यामुळे आपण त्यांना लगेच सांगितलं की बाबा असं असं झाले आपली ना, आपली काय त्यावेळेस आपली चुकत होती 100%. आणि आपल्याला कोणा अन्याय करा नव्हता म्हणून. आणि आज तुम्ही बघा कधी पण की असं कोण कधी सांगत नाही, स्वतःहून जाऊन सांगत नाही. त्यात गट काढल्यावर मित्रांनो सांगत नाही माणूस, सेमी काढल्यावर काय सांगते तेव्हा. गट काढल्यानंतर माणसाला वाटतं की आपली गाडी राहिली, पण सेमी काढल्यानंतर गुलाल झाला, ती पण हिंद केसरी मैदानाचा गुलाल, कोणाला माहित नसताना मित्रांनो. मला वाटतं कुणी संशय पण घेतला नव्हता, ऑप्शन घेतलं नाही तुम्ही अजून लाईव्हला बघा कुठं पण, एकदा पण बघा तुम्ही, त्यात कुठं नाही विषय चर्चा देखील नाही. उलट ते जास्त आता लय जणांनी बघितलं नाही मुंबईला असल्यामुळे, याला जास्त कोण आता ओळखत पण नाव माहितीये, पण दिसायला याला कोण जास्त कोण ओळखत नाही, त्यामुळं. बर, मला सांगा काय अजून सांगताल या वासराविषयी. वासरू म्हणजे आता काय, आता बाहेर लागलाय खोंड, आता दुसरा झालाय, आणि जेव्हा आपण चौसा होईल तेव्हा त्याला आपण 100% मोठी बैल शेटचं नाव चालवायला तयार आहे. सोन्याच्या माघारी आता दावणीला पाखरे आणि 100% नाव चालवणार शेटचं, आणि सोन्याचं आपलं नाव ठेवणार, कारण की खोंडाला तळ पण चांगला आहे, आणि खोंड शान आहे, म्हणजे असा म्हणजे तकलीफ देत नाही, एका दाव्यावर खाली जातो. आणि महत्वाचं म्हणजे ह्याला जर फोक बिल जर मारली की नाही, हे गडी बी काढणार नाही, ह्याला फक्त मारायचं नाही, कारण याला भीतीले आहे, म्हणजे स्वतःची म्हणजे चोरतुले, म्हणजे असं म्हणजे त्याला घाबरट आले, त्याला फक्त मारायचं नाही, त्याला शिपूट चावायचं नाही, त्याला काय करायचं नाही, फक्त पाहणी करायचं, नेऊन झोपायचा, बास एवढंच करायचं. म्हणजे बैलाला तिथं पहिलं सारखं कापत होता म्हणलं तुम्ही, पण बैलाला मारला त्यावेळेस नाही फोक देखील तुम्ही कधी पण बघा की असलं कधी आपलं ऑप्शन पण आलं नाही. पहिल्यांदा झालं की बैल आपला थरथरा कापत होता, आणि सोनारपाड्याचा इतिहासच आहे आजपर्यंत की जी बैल 1 नंबरात पळतात त्यांची गाडी मारायचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, ती कोण करते ही फक्त धमक सोनारपाडवाल्याची 100% आहे. त्यामुळे आपण त्याची तयारी जेव्हा होईल पूर्ण, जेव्हा वाटलं परिपूर्ण आहे आता की बाबा ह्या गाड्या मारू शकतो, तेव्हा 100%, कारण कोणा दानाभाऊ सगळी 1 नंबराची पहिरे घेऊन खेळतात. जो बैल कोणाला माहित नव्हता बादशाह, बैलाला स्पीड जाम आहे, मी काय म्हणतो त्या बैलाला स्पीड लय आहे आपल्या बैलापेक्षा, म्हणजे आपल्या बैलाला तो म्हणजे घेऊनच पळाला, तो बैल 1 नंबर तो बैल पोहोचतोय. जो बैल कोणाला माहित नाही तो बैल घेऊन मी त्या गटात गाडी चुकलेली, आणि तो बैल घेऊन मी हिंदी झालो. तसं ह्यांचं कोणाचं काम नाही, सगळी 1 नंबरातली बैल पळतात ना, त्याचं पहिरं करते ती. त्यांनी पण आपल्यासारखं सिस्टीम करायला पाहिजे की बाबा 2-3 नंबराची बैल पळतात, त्यातला बैल घ्यावा आणि एकदा पळावं. त्या दिवशी कळेल की बाबा आपली पण कुठं आहे, आपण काय आहे ती. म्हणजे ह्या बैलाचं म्हणजे हे बैल काय बघून घेतला तुम्ही, फक्त जोकरची गाडी मारली म्हणून? जोकर ते ह्याचं पळ शरीरदृष्टी आहे ना एकदम व्यवस्थित आहे, आणि दिसायला खोंड एकदम दिसायला हे आहे, म्हणजे एकदम ऍक्टिव्ह खोंड आहे, आणि कंटिन्यू सतत असतो खोंड असा, म्हणजे त्याचा नाक्या बिक्या जर तुम्ही बघितला ना, मेट बिट जर बघितले ना, पाय बी एकदम दिसलेली तो खोंड आहे, म्हणजे असं काय त्याला अडचण नाही, जादगोत म्हणते की नाही त्याच ह्या खोंडाला 100%. बरं, आता मला सांगा जय शेटची तुमची ओळख कुठनं झाली, कसं झालं? आपली जयशीची ओळख ती जॉन्ट्याच्या व्यवहारापासून झालेली, आणि त्याच्या अगोदरच्या जेव्हा सोन्या पुस्तकाला आलता पळायला, बाकासुरभर पळाला, त्यावेळेस आम्ही फोटो काढा गेलतो पहिला तिथं, आणि सौरभन मी आम्हाला चांगला आठवता, आंघोळ पण होती की दुसरी फायनल होता, आम्ही गेलतो, आणि बैल आम्ही धरला दोघांनी पुढं, जेव्हा बैल पळाला का नाही तेव्हा ते त्यांच्या माणसाला गावणार, पण आम्ही धरला बैल पुढं, म्हणजे सोन्याचा आपण फॅनच आहे. आणि आज जे काय नाही जाणार भाऊ आपलं जे काय महाराष्ट्रात नाव आहे ती ह्या बैलामुळेच आहे, म्हणजे जे काय आपण 1 पासून जे काय 100 पर्यंत असेल ते आपण मोठ्या सोन्यामुळे आहे. बरं, आता मला सांगा मोठा सोन्या आपण पळवला मध्ये किती दिवस झाले त्याला? रायफल बर पोहणे 2-3 महिने झाले असतील, त्याच्यानंतर फेरा टाकलाय बैलाला, आता फेऱ्यात डबल बैल फेऱ्यात घ्यायचाय, जेव्हा कधी आणि बाणी येईल तेव्हा बैल डबल एकदा सांगितले शेटला काटावे, एकदा 3 फेऱ्यात बैल जेव्हा आणि बाणी येईल आपल्या त्या दिवशी 100% ते बैल
बाहेर काढायचा. पण काय होते, बैलाचं वय झाले त्यामुळे बैलाला तकलीफ देत नाही. बैलाला आरामशीर आपलं खाणे बिणे आणि त्याची सेवा करणे आपलं एवढंच चालले आता फक्त. त्याची किती पायदास केली काय? त्याच्या आता आपण 2 पायदास केल्या त्या. एखादी युवराज शेठ वासावे, जे शेठच्या कंटिन्यू बघा नाव असते बॅनरवर, युवराज शेठ वासावे. त्यांच्याजवळ आपण गाय घेतलेली आहे, म्हणजे त्यांनी स्वतः गाय घेतलेली आहे. त्या गायला पण आता 9वा महिना आलाय. आता ती पण एका महिन्यात गायला ती पायदा दुसरी होईल आणि तू उज्जैन म्हणून दुसरी एक पायदा झाली पहिली आपली. अशा 2 पायदा आहेत त्या. एक झाली एक हो. एक महिन्यापर्यंत होईल. हो, अजून एक पायदास आहे, पण काय त्या पायदाचं आपण नाव घेत नाही आता कधी. पण सेम टू सेम सोन्यावर गेली पायदास ती पण पहिली. पण ती काय आता कोण मान्य करत नाही. कुठली काय? त्यामुळं आता हे देखील बैल आहे बी चांगली पायदास ती. पण काय बैल सेम टू सेम सोन्याचा, शिंगाव पण सोन्यासारखाच गेलाय तो बैल. म्हणजे शिंग पण आता अशीच सोन्यासारखी अशी. कोण सांगचं नाही, नाव नाही घेऊ शकत त्या बैलाचं. तो बैल पण चांगलाच बैल आहे, म्हणजे पळतोय पण बैल लय. त्याच्यामुळे आता कधी गेली ती पायदास? त्यांनी लय दिवसापूर्वी पायदास केली. त्याला कमीत कमी 4 वर्ष झाली असतील, 4-4.5 वर्ष झाली असतील पायदाशील त्या. ते पण बैल आता 1 नंबरात पोहोचतोय. बैल 1 नंबरात पाहायला पाहिजे सगळ्यांचीच. आपला पोहते सगळ्यांची बैल पाहायला पाहिजे असं आपलं आहे की, फक्त माझं म्हणणं आहे की कुणाच्या नंदीवर अन्याय नको. दानाभाऊ स्वतः मोहिल शेठ म्हणले की गाडी तुला कधी पाहिजे बैल सांग आपलं ह्याला. पण आपण स्वतःच म्हणतोय की अजून हे दुसरा ऐक नाही, जोपर्यंत चौसा होत नाही बैल तोपर्यंत आपलं आता किती महिने झाली? के जी आता 4 मैदान झाली आपली. 4 मैदान नाही आणल्यापासून 4च मैदान केली ती. फेरा काढला आपण त्या खालच्या मैदानात, ते विरकरवाडीचे खोंड आहे त्यांना एकदा आपण फोन करून त्यांना बैल द्यायचा आहे. तिथनं आपलं पानवाई सरळ झाले. ती विरकरवाडीचं ती सोन्या काय तर नावाचा खोंड आहे, त्याच्या आपण फेरा टाकला. तिथनं परत नियोजन शाहरुख मुलांनी आपला कुळ जायचा आणि शाहरुख निगडीचा, ही 2 माणसं नियोजन करते ती. आणि त्यांना आपण विचारत पण नाही आपण कोण पायरा केलाय काय 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 ते काय देत त्यांना काही करत नाही. आणि त्यांच्या नियोजनात बैल पोहतो तिकडे. 4 मैदान झाली, त्यातलं कोरेगावचं एक, कोरेगावचं एक, वेचलेचे एक, दुसरे अजून मैदान होतं आणि खाली मराठवाडा केसरी एक. 4 मैदान 1-2 मध्येच खेळतो खोंड आणि फायनल राहिला आणि मग ती शेवट करेल आणि ही करेल तसलं नाही. कडनं त्या दिवशी 2 नंबर केला. त्या दिवशी वेचल्याच्या मैदानात 1 नंबर स्वराजने केला, 2 ह्यानं केला. तेव्हा पण शाहरुख निगडा त्यांनी नियोजन केलं. बघा मित्रांनो 4 मैदानात. आणि मला वाटतंय कोरेगावचा सेमी जर तुम्ही बघितला, सेमी 6 नाही सेमी 1, सेमी सगळ्यात मोठा सेमी 6 नंबर तास, 6 नंबर तास आपण होतो. आणि जर तिथं सेमी काढला फायनलला गाडी असते काय झालं असतं आपण काय सांगू शकत काय. पण गाडी वरच्या नंबरात खेळी असते, गाडी मध्येच होती ती गाडी. परत 7 नंबर असा काढ लागली मला वाटते. ती गाडी खेळी असते वरच्या नंबरात. पण काय शेवटी नशीब आहे. पण आपल्याला पण काय चुकीचं करा ना दानाभाऊ, काय माहिती आहे का, कुणाला अन्याय नको. बरं आता ही आदत आहे अजून? ही आदत आहे. आता 14-15 महिन्याचा खोंड आहे. कुणाकडे घेतलं काय? ही हरिभाऊ माळीचा खोंड आहे. त्यांनी दिला इकडं अक्षयकडे आपलं सांभाळायला. त्या अक्षयच्या आम्ही शिवा फॅन्स क्लब झाला आपलं, त्याच्या नावात सगळी बैल पोहती ती. त्या नावात खोंड पोहतोय तो. त्याची काही खरेदी वगैरे काय नाही, पण त्यांनी आपलं प्रेमा खातर इथं आपलं दिलाय खोंड सांभाळायला. 2 नावात खोंड पोहतोय. त्यांचं नियोजन आहे दोघांचं, पण दोघांचं एकामेकाला अजिबात पटत नाही. दानाभाऊ एकामेकाला मारते सारखी. त्यानंच मारले त्यानंच मारलंय ती, अजिबात पटवून घेत नाही. बाबा नावायचं बाबा. ही जात आपलीच की खेळणार? हो, जात पण लय कडवी जाती, लय म्हणजे लय माराय बिरायला लय असं. म्हणजे माया पण तेवढीच करते. नाही माया तुमच्यापाशी माया चालली आज. याला कोणी एका कासऱ्यावर नेऊ शकत नाही. आदत आहे पण लय मार्क घेऊ. लय मार्क आहे. हो, मार्क आहे. म्हणजे पाणी देखील करू देत नाही. लय राग आहे खोंडाला. आणि पळ आदत मध्ये आता पहिल्या वरच्या 5 मध्ये पळले खोंडाचा. आता 4 मैदान राहिला, 4-5 मैदान राहिला. दोन्ही खांदे याला, दोन्ही खांदे पब्लिक पोहोचतो खोंड. गट 100% कडून असतोय गाड्याचा काय 12 महिने 13 का आतनं नाही पळवत त्याला. तर मित्रांनो बघू किती महिन्यात? 16 महिन्यात. हो, 16-17 महिना असेल. शेटचं काय म्हणणं आलं परत कोरेगावच्या मैदानानंतर? आता काय चांगलं नियोजन करून खेळायचं, जास्त करून आता आदतलाच खेळायचं. नवीन वासर जरा आणायची उजेडात. आणि आपण जर वेळेस नवीन बैल घेऊन जरा पळायचं सवय आपल्याला. आणि जे बैल माहित नाही ती बैल घेऊन पळायला आपल्याला वेगळी मजा आहे. म्हणजे 2-3 नंबरातला बैल घेऊन पाहण्याची मजा आहे दानाभाऊ. ती 1 नंबर मधला बैल घेऊन पाहण्याची मजा नाही. पहिला आज बी आपल्या खोंडाला कधी पण होती ती, कधी पण कोणाला फोन करू द्या, नाही कोण मानणार नाही. कारण की सोन्याचा आशीर्वाद आहे ते आपल्याला.
आणि कसं आहे पहिल्यांदा जे विजय शेठ पाटील असले असतील आता मला तर मित्रांनो बघा प्रत्येक बॅनरवर म्हणजे तिकडे जर बिनजोड ऐकली तर तुमचं नाव आहे. हो नाव काय युवराज शेठ वासवी काय विषय? कुशेगाव मध्ये जोकरनं गट काढला होता. त्यावेळेस माझ्या नावावरून शेठच्या नाव पहिल्यांदा आमच्या दोघांचं नाव लावलं होतं. जय शेठ पाटील मागे युवराज शेठ वासवे होतं. पहिल्यांदा आदत असून त्यानं गट काढला कुशेगाव मध्ये. त्यावेळेस आम्ही पण फेमस झालो, जोकर पण फेमस झाला. पुढे प्रत्येक मैदानात ती माझं नाव लावते तीच. त्यांचं म्हणजे त्या नावावर गाडी पळते एक प्रकारे. काय म्हणजे बॅनरवर पण नाव त्यांचं वैयक्तिक खरे आहे बरं का भाऊ. त्यात काय आपण 1 रुपया दिला नाही, म्हणजे काय जे आहे ते शेठनं स्वतः गेली खरेदी. शेठनं स्वतः खरेदी केली. शेठनं स्वतः खरेदी केली. परंतु साहिल विजय पाटील आपला आहेत ना, नानांनी दोघांनी आपली खरेदी केलेली आहे. पण हे आपली पारक आहे आणि आम्ही स्वतः व्यवहाराला गेलतो. आम्ही स्वतः जाऊन व्यवहार केला, चर्चा केली. शेठने फोटो बघितलं, त्याचा एक गट पळल्याला शेठला व्हिडिओ टाकलं. त्याच्यानंतर एक तर महत्वाचं खिलार आहे, त्यांना ती खिलारची आवड आहे. त्याच्यामुळे शेठ म्हणजे ठीक आहे बघा करा व्यवहार. आता शेठच्या दावणीला ही एक पळते पाखऱ्या समीर भाई त्यांनी पण दिलाय. जोकर पण आपण त्यांना दिलता त्यावेळेस. आणि आपली सगळी बैल त्यांच्या नावात पाहणार कायम 12 महिने 13. कधी कुठलाय किती पाळणारा बैल येऊ द्या, त्यानं जोट तोडू द्या. पण बैल हो रिया जयेश पाटील सोनारपाडा, साहिल विजय पाटील सोनारपाडा, शिवा फॅन्स क्लब बिदाल याच नावानं आपली बैल पाहणार. म्हणजे घाटा कधी किती मोठा बैल येऊ द्या, आपण किती मोठा बैल घडू द्या. आता हीच तुम्ही बोलला की त्याला 4 लाख रुपये खर्च केला, ही एवढं म्हणजे ही सगळी टीम करते तुमची? हो सगळं. 6 महिने जाणार भाऊ तो, म्हणजे अगदी तुम्हाला काय सांगू, म्हणजे स्वतःच्या पोराला पण कोण सांभाळणार एवढा त्याचं इथं 15 16 दिवस पोरं झोपली ती गोट्यात. 18 दिवस त्यानं जागा सोडली ना. याने बारक्या मुलापेक्षा जास्त सांभाळा. आणि आम्हाला त्यानं पळावा असं पण काय नाही, त्याच्यामुळे आम्ही एवढं ह्याच्यात आहे. शर्यती क्षेत्रात फक्त जोकर मुळे आहे, त्याच्यामुळे त्यानं पळावी अशी इच्छा नाही, फक्त व्यवस्थित. अजून काय खरेदी काय वगैरे आता नाही खरेदी. आता एक होती डोक्यात, पण ती काय बैल बाहेरनं काय लागणार डोक्याला, त्यामुळं अजून ही पळते का बाहेरनं? ही बाहेरनं पळते, दोन्ही खांदी पळते, त्याचं काय नाही. अजून काय लय त्याला ही ताण दिला नाही अजून. पण ह्याला आता पेडगाव तयारी करायची, त्यामुळं पण ह्याला आपण आदतला जास्त कोण आता पळवणार चालूला. 1-2 मैदान ओपनला काढणार आहे, की उंबरच करायची आपलं ज्यांच्यापासून घेतला ना त्यांची घ्यायच्या तिथले मैदान काढायचं आहे. नाहीतर नाही काय म्हणजे. आणि त्याला लय तकलीफ द्यायची ना अजून. ती कसं आहे दुसरा आताची दाना भाऊ आणि लंबी रेस का गोडा येऊ. बरं आता मला सांगा शेवटचा प्रश्न, खरंच लिंबू असतंय काय? 100% कारण आपल्याला अनुभव आलाय बरं का दाना भाऊ. अंधश्रद्धे पण जास्त काय विश्वास ठेवण्यात काय मजा नाही. शेवटी काय ज्या दिवशी पळल त्या दिवशी 100% आपले काय हिंद केसरी व्हायची अपेक्षा दाना भाऊ, खरं सांगतो मला. पण त्यानं ती एक दिवस आपल्याला सुवर्ण क्षण आणायचा आहे त्या खोंडावर बस. तर मित्रांनो बघू शकता हे दावण, आणि ही कोण बघा सांभाळते सगळे बैल? अक्षय जगदाय आपला आहे, तोच सगळं बघतो इथं सगळं म्हणजे. आणि प्रणव आहे, साहिल आहे, प्रवीण आहे, नंतर आपला पप्पू म्हणून आहे, ड्रायव्हरच आहे स्वतः, जब्बर आहे, बाबा आहेत आमचं. म्हणजे सगळी नावं भरपूर आहे, म्हणजे असं काय नाही, आपण फक्त नियोजन करतोय. म्हणजे मी काय स्वतः काय इथं काय जास्त काय असं म्हणजे मोठं का बोलायचं नाही, उगाच शानबिन काढतो मी. आपलं आले की आपलं फक्त सेवा करायची, बाकी सगळं धोत्यात बित्यात बैल सगळी, साहिल, प्रणव, कष्ट सगळे त्यांचं, फक्त आपण नियोजन करतो. आणि स्वतः मला काय ती पोरं कधी, आणि ते जर म्हणले ना ह्या बैला बरोबर पळायचे आपा, तर आपण कधी त्यांना म्हणत नाही की बरं ते बैल पळत नाही हे नाही, आणि त्यांना कुठल्याच गोष्टीला आपण नाही म्हणत नाही. बरं आता तुम्ही स्वतः मला वाटतं सुट्टी करता? हो सुट्टी. मला वाटतं त्या दिवशी शेठनं 2000 पुकारलं. हो, आणि माझ्या बैलाची पण सुट्टी केली आपण. 100% नाही. तुमचा बैल होता म्हणून म्हणलं थांबवलं, म्हणलं दुसऱ्या हातात बैल होता म्हणलं थांबायचा ना बाबा, बैल मी सोडणार आहे बाबा म्हणलं. आणि त्या दिवशी सोडला बैल, बैल तुमचा लय पाहाल त्या दिवशी. वासरू आता असा नसतं गेलं नाही तर त्या दिवशी 100% गाडी जाणार राहिली असती. गाडी महत्वाचं म्हणजे कडनं गाडी पळत होती तेव्हा, आमच्या पोपट ड्रायव्हरनं गाडी आणलेली, गाडी कडन सगळ्याला टाकून पळत होती. आणि गाडी मला वाटते 1.5 छकड्यानं पुढे लागली. आणि तेव्हा गाड्या आतल्या चांगल्या गाड्या होत्या ना भाऊ. मग तुमचा बैल आहे म्हणून नाही मोठं बोलत नाही, पण त्या दिवशी बैलच पळाला त्या दिवशी. आणि तो फोन चांगलाच पोहतोय तो फोन. आपण बरं का 15 दिवसात ती दानाभावाचा सरजा आणि बाबा आपली गाडी 100% तुम्हाला आदतच्या मैदानात पळायला भेटेल. दानाभावाच्या 2 नियोजन आपण करणार आहे. आमचा मित्र आहे सूरज सावंत,
त्यांचा चेडा एक मैदान घालणारा धनाबाच्या वासराला. आणि तेव्हा आपल्याला गॅरंटी आहे धनाभाऊ की त्या दिवशी तुम्ही गुलाल घरनं येतानाच घेऊन येता घरी. आपल्या बैलाबद्दल काय सांगताल तुम्ही आता एवढं नियोजन करताय? बैल कशामुळे काय बैल पळतोय का आपलं कसं? नाही त्या दिवशी अगोदर बैल जरा मापा टाकीत बोलता. आता बैल तुमचा म्हणजे लय ह्याच्यात आलाय, फवारात बैल आहे. मग त्याचा पळाय जाता रंगात आलाय बैल. त्यामुळे मला वाटतं चौसा झाला असेल बैल आता आपला. त्यामुळे बघा तुम्ही आता नियोजन जर केलं ना तर बैल 100% राहणार. तर मित्रांनो बघू शकता आपण बिदलला आलतो कशासाठी? जोकरसाठी मित्रांनो. आणि कोरेगाव गाजवले ह्या वासरानं. आणि मालकानं पण तेवढंच गटाला मित्रांनो गाडी गटालाच त्यांनी बंद केलं असतं गट काढून. परंतु सामना झाल्यामुळे त्या बैला अन्याय होणार नाही म्हणून त्यांनी सेमी काढला. सेमी काढल्यानंतर जर सेमीचा गुलाल झाल्यानंतर यांनी सांगितलं की बाबा माझा बैल डबल पळलाय. आकडा टाकला त्याच्यावर बघू शकता आकडे पण पडले. आणि आपण सांगितलं स्वतः पकडून तिथं की ही असती ताकद. म्हणजे दुसऱ्याच्या नंदीला तुम्ही चांगलं बघा, 100% तुमचं चांगलं होईल. आणि स्वतःच्या एखाद्या म्हणजे बैलाला इतक्या वेळ किंवा 4 लाख रुपये किंवा पैशाचं काय पैसे आज आहे तर उद्या भेट नाही तर, परंतु इतकी वेळ द्या त्याची सेवा करायला. आणि ही सगळी टीम जवळजवळ 30-35 जणांची टीम आहे. आणि ह्या टीमचं नियोजन खरंच ग्रेट आहे का तर ग्रेट. आणि आप्पा नियोजनाचा बादशाह म्हणायला लागेल. अनेक लोक म्हणते ते आपण नियोजनाचा बादशाह. आज बघितलं एक बैल जाणार भाऊ आहे ना तो बादशाह म्हणून आहे नाही. त्या बैलाला तुम्ही आता मुलाखत घ्या. बैलाला दानाभाऊ अप्रतिम पीड आहे, लय गती आहे बैलाला. बैल आपलं सुदाम चव्हाण आहे ती जोडीवर आहे ती. त्याच्या घरी पण गेलते नाशिकचा बैला शिन्नरचा, त्याच्यावर पाळला बैल. लय गती बैला, लय धार. त्याला आपण बैल आता आपल्या नियोजन इकडे घेणार आहे आपण. ते बैल मारल सगळ्या गाड्या महाराष्ट्रात टॉपच्या गाड्या 100% टॉपच्या बैलात खायसारखा बैल पण आहे. ही टीम आहे मला वाटतं अजून पोर तुमची आली नाही ती बऱ्यापैकी. काय मोठ्या सोन्याबद्दल काय सांगशील? मोठ्या सोन्यामुळे तरी गर्दी आहे. मोठा सोन्या इथं पहिल्यांदा चालता त्याच्यामुळे तरी गर्दी झालेली आहे. बर. तर इकडे काय आहे काय सांगतात दावणीचं वैशिष्ट्य? धावण सगळे आमचे मित्र मोठे टीम आहे. आप्पाने मी नियोजन करतो, बाकीचं बैलांचं सगळे पोरं बघतात. आम्ही फक्त सांगतो असं असं करायचंय. त्या गोष्टी सगळ्या वेळ प्रॉपर गोष्टी होत्यात आणि सगळ्या गोष्टी आप्पाच्या मनात असतात. उघड काय नसतं, कोणाला काय माहित नसतं. मैदानात गेल्यावर कळतं की बाबा ह्या गोष्टी होणार आहेत, त्यावर काही कोणाला काय माहित नसतं. बाकी सगळी पोरं यंत्रणा करतात. बर. काय दावणीचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा बैल 51,000चा बैल पण तुम्ही त्याला 4 लाख रुपये खर्च केला आणि केलाय का तर केलाय मला माहिती आहे. कारण कसं होतं आप्पासारखं फोन करत असतं की बाबा नानाभाऊ एखादा डॉक्टर आहे का, किती डॉक्टर झालं म्हणजे. आणि बऱ्यापैकी डॉक्टरनी मला वाटते बैल जगवला तुमचा एक प्रकारे. म्हणजे अनेक लोक बैल पळावा म्हणून कष्ट करते, तुम्ही बैल जिवंत राहावा म्हणून कष्ट केलं. नाही तो ज्या दिवशी आजारी पडला का नाही त्या दिवसापासून फक्त आपली एकच अपेक्षा आहे की त्यांना काय पळू नाही, त्यांना फक्त दावणीला आपल्या उभं राहावं, दावणीला आपल्या फक्त नीट खावं बसावं उठावं, त्याच्या ह्यानं त्याचं सगळं व्हावं. आपण धडपडतोय फक्त तेवढ्यासाठी धडपडतोय. आपल्याला काय त्याकडून दुसरी कुठली अपेक्षा नाही काय नाही. अक्षरशः तो आजारी होता जवळपास 15 ते 16 दिवस तो एका जागेवर बसून होता. त्याच्या उभं राहायची पण त्या अंगात ताकद नव्हती. तेव्हा 4-5 पोरं आपली 5-6 जण आहे ती कंटिन्यू पोरं 3-3 वाजेपर्यंत त्याला वाळून शेकायची, वाळू गरम करून शेकायची, त्याला हाताने चारायची. तो खात नव्हता काय. परत मग ती डॉक्टरनी जी सांगितलं की बाबा तुम्ही हे करा ती करा, मग ती प्रत्येक जण येऊन करायचा. किती टीम आहे तुमची? टीम अशी आमली म्हणलं तर 30-35 पोर आहेत. त्यातली ज्याला जशी सवड भेटेल, ज्याला जसा टाइम भेटेल तसा तो येतो गोट्यावर बसतो. पण कमीत कमी 10-15 पोरं तर गोट्यावर 100%. आणि कमीत कमी रोज तासा 1.5 तासाला 2 पोरं गोट्यावर राऊंड मारून जातात. कुठलीही 2 येतील, कोण आले कोण गेले कोणाला माहित नसतं, कोण विचारत नाही. पण बैलांच्या पुढे बघितलं येऊन आपण की दावणीत काय ना काहीतरी खायला तरी असतं, पाण्याची बादली तरी तिथं असती, काय ना काहीतरी. म्हणजे पोरं आले की तेवढं करायचं जायचं, तेवढं करायचं जायचं, पोरांचं चालूच असतं. तर बघा मित्रांनो ही टीम आहे. अजून अनेक लोक अनेक पोरं नाही इथं, त्यामुळं जास्त अजून दाखवता येत नाही. पण 30-35 जण आहे टीम. आणि ही सगळा गोटा एकजुटीचा आप्पा म्हणजे म्हणतात ना एकजुटीचा मेळ आहे एक प्रकारे म्हणायचं. तर एकाचं दोघाला पटत नाही, परंतु शित सगळ्याच जुळवून घेते ती, ज्याचं त्याला काम एक प्रकारे म्हणतात ना दिसल ती काम. आणि पहिल्यांदा ही एवढी टॉपची 2 बैल असून पहिल्यांदा जोकरकडे जाते ती. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ज्यानं नाव दिलं त्याला विसरायचं नाही. हे आज उत्तम उदाहरण ह्या दावणीचं आहे. आणि बैल जागवायसाठी इतका प्रयत्न केला. कारण ह्या पळापळीच्या युगात लोकांना वाटते पळणाऱ्या बैलावर कष्ट करतील लोक, न पळणाऱ्या बैलावर कष्ट करायला म्हणल्यावर नको वाटतं. परंतु तीच लक्ष्मी ही तुमची टीम आहे.
परंतु ड्रायव्हर किंवा सुट्टी मेकर कोण कोण असते काय? सुट्टी मेकर आता सुट्टीचा चप्प जित्ता सागर कालभोर, तसंच पप्पू म्हणून आमचा ड्रायव्हर आहे ती स्वतः सोडतात. अक्षय असतोय, लेंगा नाही ती, रफिक बाई, नंतर बरी सगळी टीम असते सोडायला. आणि ड्रायव्हर का आता नवीन नवीन बसतात. ह्याच्या अगोदर अक्कून पण गाडी आणली. प्रशांत ड्रायव्हर आहे ती, नंतर मामा ड्रायव्हर आहे ती, सोन्या ड्रायव्हर कनेरखेड त्याने गाडी आणली आहे. आणि साहिल ड्रायव्हर आहे. तुम्हाला सांगतो अशी बरी ड्रायव्हर आहे ती. कोरेगावला कोणी आणली गाडी? कोरेगावला पहिल्यांदा सोन्या ड्रायव्हर कनेरखेड आणली. म्हणजे त्या पोराला पण मानला पाहिजे बरं का. म्हणजे उलटे खोपडे ड्रायव्हर पाहिजे हो. असल्या गाड्या आणायला लायक नाही, माणूस पण यायला पाहिजे. नंतर साहिल ड्रायव्हर आणली गट सेमीला दुसऱ्या 60 नंबर काढा त्यानं साहिल आणली. पण सगळ्या ड्रायव्हरांना सहकार्य असते आणि नाही कोण म्हणत ना भाऊ आपल्याला. म्हणजे बैल सोडायला पण नाही कोण म्हणत नाही आणि गाडीवर बसाय पण कोण नाही म्हणत नाही. हीच आपल्यामध्ये ती सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरांचं आपल्याला मोठं उपकार आहे ती. आणि हीच आपलं त्यांचं प्रेम. म्हणजे त्यांनी एवढं असंच आपल्याला सहकार्य करावं बस, एवढी इच्छा आहे आपली.